ते महापालिकेमध्ये आमचे सर्व नगरसेवक काम करतील, एवढीच आमची जनतेला सांगण्याची इच्छा. तुम्ही सभागृहामध्ये सदस्य म्हणून काम केला, तो महापौर म्हणून काम केला. आज जी स्थिती आहे एकूणच पक्षी बलाबल जे पाहता, आगामी काळात काय चित्र राहील महापालिकेत? त्यांना बहुमत 100% मिळालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचेच महापौर, उपमहापौर किंवा सभापती हे त्यांचेच राहतील. आता शहरावर अंकुश ठेवण्याचं काम खरं म्हणजे जे काही विरोधी पक्षातले नगरसेवक आहेत, मग त्याच्यामध्ये काय राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील, MIM तर ठीक आहे, MIM हे भाजपच्या सर्व तुम्हाला पत्रकारांच्या किंवा सर्व जनतेला माहिती आहे की MIM हे भाजप पुरस्कृत उमेदवार होते. त्याच्यामुळे भविष्यात MIM भाजपला विरोध करेल असं तर आम्हाला वाटणार नाही. जे काही आमचे राष्ट्रवादीचे किंवा सेनेचे नगरसेवक आहेत ते निश्चितच महापालिकेमध्ये जो काही BOTचा भ्रष्टाचार असेल किंवा कचऱ्याच्या बाबतीत भ्रष्टाचार असेल, निश्चितच ते खंबीरपणे जनतेचा आवाज म्हणून महापालिकेच्या सभागृहामध्ये काम करते. MIM आणि भाजप एकत्र आहे असं म्हणायचं मला. जग जाहीर आहे ना, MIMचे जे उमेदवार आहेत ते पुरी काँग्रेसचेच होते आणि भाजपचे जे नेते ते त्यांचे त्यांचे म्हणजे सर्व संबंधित लोक आहेत. अचानक बंद पडलेल्या पक्षामध्ये जाणं आणि त्या पक्षाला एवढी ताकद कोण देत असेल हे नांदेडच्या सर्व जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे ते काय विरोध करतील असं आम्हाला तर वाटलं. MIM राज्यात 100हून अधिक जागा जिंकल्या, याबद्दल म्हणजे अनेक हिंदुत्व पक्ष असतील किंवा संघटना असतील चिंता व्यक्त करतात. तुमचं काय म्हणतात? नाही, चिंता खरं म्हणजे नवीन भाजप आणि जुन्या भाजपमध्ये फरक आहे. जुन्या भाजप ही राष्ट्रभक्त होते, त्यांना देशाची धर्माची काळजी होती. परंतु आता जे नवीन भाजप आहे त्या नवीन भाजपमध्ये अशा पक्षांना प्रोत्साहन देणं, अशा पक्षांना सर्व पद्धतीची निवडणुकीची मदत करणं आणि ह्यांना निवडून आणण्यामागं सर्वात मोठा जर काम कोणी केलं असेल तर नवीन जे काही भाजपाचे नेते आहेत ते त्यांनीच केलेले आहे. त्याच्यामुळं भविष्यात जर नांदेड शहरामध्ये काही दंगली घडल्या किंवा महाराष्ट्र पेटला त्याला जिम्मेदार हे काही जे नवीन महाराष्ट्रातले भाजपचे नेते तेच राहतील याला असं आम्हाला वाटतं.